कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम काळाने ग्रासीले सावधान भारे काळाने ग्रासीले सावधान भारे काळाने ग्रासीले सावधान भारे काळाने ग्रासीले सावधान भारे सोडवण करा हरिनामे हरिनामे सोडवण करा हरिनामे हरिनाम सोडवण करा हरिनाम हरिनामे सोडवण करा हरिनामे आयुष्य सरलिया कोण पासा गाती 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 पुढे भोप जेती यमदंड यमदंड पुढे भोप जेती यमदंड यमदंड पुढे भोप जेती यमदंड यमदंड पुढे भोप जेती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर
उपाय तो सोपा नामाचा गजर उपाय तो सोपा नामाचा गजर उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही न करी विचार पुढे काही न करी विचार पुढे काय न करी विचार पुढे काय आयुष्य सरलिया कोण पासागाती आयुष्य सरलिया कोण पासागाती आयुष्य सरलिया कोण पासागाती आयुष्य सरलिया कोण पासागाती पुढे हो फजिती यमदंड यमदंड पुढे हो फजिती यमदंड पुढे हो फजिती यमदंड यमदंड पुढे हो फजिती यमदंड एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा तुकारे आंधळा देखतसे डोळा सुख दुःख सुख दुःख देखतसे डोळा सुख दुःख सुख दुःख देखतसे डोळा सुख दुःख विठोबा रखुमाई काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवण करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोण पासांगाती पुढे हो फजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही आयुष्य सरलिया कोण पासांगाती पुढे हो फजिती यमदंड एका जनार्दनी तुकारे आंधळा देखतसे डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासांगाती पुढे हो फजिती यमदंड पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे
देवराया दंडवत तुझे पाया एक तत्वी ईश्वर नाम तया म्हणती आत्माराम व्यापियले मांदियाळी ग्राम जगत कल्याणा अंबादेवी तुझ्या पायी दैव जागल माझ दैव जागल दुःख सार गेलता माझ्या मागल भक्त तुझ नाव गीती आगळा हा सोहळा नित्य नियमाने रोज करीता ती पूजा चरणावर माते तुझ्या चित्त वाहिल आई चित्त वाहिल दुःख सार गेलता माझ्या मागल व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रातीत भावी तुला वारी सर्व अरिष्ट देऊनलया सम्मोह जो जाहला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नम पार्वती पते हर हर महादेव आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करूं मति अनुसार कथा करूं मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवन करारे हरिनामे आयुष्य सरलिया कोण पासांगाती पुढे होपजिती यमदंड प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू गोदावरीच्या तीरावर उठलेलं भक्तीचं महान असं वादळ वारकरी संप्रदायाच्या वृक्षाला लागलेलं गोंडसं फळ ज्यांनी भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप ज्या साधूने प्रज्वलित करावा ते पैठण निवासी असणारे नाथ महाराज यांचा भार चरणाचा नसून अवघा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे विठाला 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 सज्जना हो अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अकारण कारण करुणावरून आलय भक्तवत्सा कल्पतरू भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज
या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कीर्तनाला सुरुवात. विठाला हो सज्जना हो, कीर्तन किन निमित्तानं आयोजित केलेले सर्वांना परिभाग आहे बरं. 10 दिवस पूर्ण होत आहेत. आज हा परिवार हनुमंतरायाला विचारेल बरं, देवा कैसे केले देवराया, 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 कैसे केले देवराया. अवघी लावी ये माया, लावी येली माया, अवघी लावेली माया, अवघी लावेली माया. इत भरा पोटासाठी, इत भरा पोटासाठी, पोटासाठी, इत भरा पोटासाठी, पोटासाठी, इत भरा पोटासाठी, कैसे केले देवराया, कैसे केले रे सज्जना हो. ज्यांनी जीवन जगत असताना कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला मायेचा हात. सुखाचे दिवस जवळ येताच या दराडे परिवाराकडे फिरवली पाठ. पण हाच परिवार ज्यांची नेहमी पहिले चातकप्रमाणे वाट अशी कैलासवासी विनायक गोडाजी दराडे यांच्या दशक्रियाविधीनिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. आणि त्यानिमित्तानं बाबा, एखादा शूरवीर जर शहीद झाला तर ते फोर्सवाले काय करतात, ते रायफल असते त्याचे शूटिंग करतात आणि ते श्रद्धांजली वाहतात. तसा या दराडे परिवारातील एक वारकरी शहीद झालेला आहे बरं. म्हणून त्यांना श्रद्धांजली द्यावी म्हणून गोड कीर्तनाचं आयोजन आहे. विठाला 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 विठाला. हो सज्जना हो, आणि कीर्तनासाठी अभंग निवडलाय नाथ महाराजांचा. अगोदर ज्या साधकाचा अभंग सेवेकरता निवडला ना, त्या साधकाचा परिचय समाजाला असणं फार गरजेचं आहे. कोण नाथ महाराज. अनेक संत आम्ही पाहतो बरं, पण अनेक संत झालेत पण ते संत शांत नाहीत. काही शांत झालेत पण श्रीमंत नाहीत. काही शांतही झालेत, श्रीमंतही झालेत, पण ते संत नाहीत. पण नाथ महाराजांना तिन्ही पदव्या लागू पडतात बरं. किती शांत होते नाथ महाराज. यवनांगावरी थुंकला, प्रसाद देऊन तृप्त केला. सज्जनाव शांत नाथ महाराज, श्रीमंत नाथ महाराज, चिंतामण महाराज. किती श्रीमंत नाथ महाराज होते. त्या भगवंतानं कावडीनं पाणी भरावं नाथ महाराजांच्या घरी. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाये हो. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाये. अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाया. 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 हे वरू आरती जय जय स्वामी एकनाथा. वरू आरती जय जय स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. वरू आरती स्वामी एकनाथा. भगवंतानं नाथ महाराजांच्या घरी राबावं एवढी श्रीमंती नाथ महाराजांची होती बरं. शांत नाथ महाराज, श्रीमंत नाथ महाराज आणि संत नाथ महाराज. सज्जनाव संतत्व कधी प्राप्त होतं सांगू? ज्यावेळेस षडविकारावरती विजय प्राप्त होतो तेव्हा संतत्व प्राप्त होतं. सज्जनाहो, गुरु शिष्याच्या अनेक जोड्या सांगितल्या जातात, पण गुरु शिष्याच्या जोडीमध्ये पहिल्या क्रमांकाला जर नाव कोणाचं येत असेल
तर जनार्दन स्वामी महाराज आणि एकनाथ महाराज असा काय प्रसंग घडला महाराज. जनार्दन स्वामी महाराज रात्री बाहेर पडले तर बघतात नाथ महाराजांच्या झोपडीचा दिवा चालू होता. जनार्दन स्वामी महाराज जवळ गेले. नाथ महाराज कसला तरी हिशोब करत होते. जनार्दन स्वामी महाराज काहीच बोलले नाही, वाटेनं चालू लागले. थोडं अंतर पार केलं जनार्दन स्वामी महाराजांनी आणि एकनाथ महाराजांनी जोरानं टाळी वाजवली. अरे सापडला, अरे सापडला. जनार्दन स्वामी महाराज माघारी आले आणि विचारत होते, का रे नाथा, अरे रात्र झाली आहे आणि का ओरडतोस, असं काय सापडलं तुला. त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगावं, गुरुदेव सद्गुरुशी शरणदाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. स्वामी एका पैशाची चूक सापडत नव्हती, ती आत्ता सापडली म्हणून आनंद झालाय. एका गुरुची उद्गार आहेत गड्या शिष्याविषयी. ज्या साधकाचा अभंग निवडला ना त्या साधकाचा हा परिचय बरं. गुरुनं म्हणावं, अरे नाथा, ज्या साधकाच्या जीवनात एका पैशाची सुद्धा सुख सहन होत नसेल त्या साधकाचं जीवन किती निष्कलंक असेल. विठाला विठाला सज्जना हो, त्या नाथ महाराजांचा अभंग निवडलाय आणि ते नाथ महाराज आज आम्हाला उपदेश करतात, सावध करतात. मग उपदेश कोणी करावा, ज्याला अधिकार आहे त्यानं बरं. कोणाला करावा, प्रामुख्यानं दोन जीव पाहतो आपण, बद्ध अवस्थेत जीवन जगणारे, मुक्त अवस्थेत जीवन जगणारे, त्यांनाही नाथ महाराज उपदेश करतात. आणि का करतात. सज्जना हो, या मृत्यू लोकात आलं की प्रत्येकाच्या काही इच्छा आहेत बरं. पहिली इच्छा प्रत्येकाची आहे की मी सर्वज्ञ व्हावं. दुसरी इच्छा प्रत्येकाची आहे मी सर्व सुखी व्हावं. आणि तिसरी प्रत्येकाची इच्छा आहे की मला मरण नको. प्रत्येकाला वाटतं मरण नको, पण सज्जना तो काळ येणारे, आम्हाला ग्रासणारे, म्हणून सावध व्हा. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, ग्रासिले सावधान वारे, काळाने ग्रासिले सावधान वारे, काळाने ग्रासिले सावधान वारे, काळाने ग्रासिले सावधान वारे. सोडवन करा, सोडवन करा हरीच्या नामे, सोडवन करा, सोडवन करा हरी नामे, सोडवन करा, सोडवन करा हरी नामे, सोडवन करा, सोडवन करा हरी नामे. आयुष्य सरलिया थोडवा सांगते, आयुष्य सरलिया थोडवा सांगते, आयुष्य सरलिया थोडवा सांगते, आयुष्य सरलिया कोण बसागते. काळाने ग्रासिले सावधान वारे, सोडवन करा हरी नामे, सोडवन करा हरी नामे, काळाने ग्रासिले सावधान वारे, सोडवन करा हरी नामे, सोडवन करा हरी नामे, हरी नाम. काळाने ग्रासिले सावधान व्हारे. नाथ महाराज आम्हाला आजच्या पहिल्या चरणात सांगतात अभंगाच्या, तो काळ येणार आहे, आम्हाला ग्रासणार आहे. त्या काळाचे अनेक प्रकार आहेत सज्जन हो. या शरीराचा नाश होणार आहे बरं. आता नाशाचे 3 प्रकार सांगितले, स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. वय झालं की या देहातून प्राण निघून जाणार आहे, स्वभावता नाश. परता नाश, दुसऱ्याकडून हत्या व्हावी, परता नाश. स्वभावता नाश, परता नाश, आश्रय नाश. तुम्ही वाटेने येत होता आणि येत असताना एखाद्या भिंतीवरती चित्र तुम्ही पाहिलं, ते चित्र कुठपर्यंत राहणार आहे भिंतीवरती, जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत बरं. एकदा भिंतच पडून गेली की चित्र राहणार आहे का. तसं सज्जन आहो, एक काळाचे प्रकार, नाशाचे प्रकार, काळ येणार आहे, आपल्याला ग्रासणार आहे. काहींची हत्या होणार आहे, काहींची आत्महत्येतून जीवन संपणार आहे, काहींचं जीवन हे परलोकगमनानं संपणार आहे, काहींचं जीवन वृद्धपकाळानं संपणार आहे.
सज्जन हो, प्रत्येकाचा काळ येणार आहे, प्रत्येकाला ग्रासणार आहे बरं, म्हणून सावध व्हा. दोन गोष्टी मला तर असं वाटतात कधी माणसानं विसरू नयेत. कोणत्या दोन गोष्टी? दो बात को मत भूलो, जो चाहे कल्याण, नारायण एक मोत को, दूजा श्री भगवान. सज्जन हो, देवाला कधी विसरायचं नाही बरं, नाही विसरायचं. कारण काहीतरी शक्ती या प्रांतात नांदते हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. नांदते काहीतरी शक्ती, मनाचं सांगत नाही. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंतानं म्हणावं, गतीर भरता प्रभू साक्षी निवास चरणम सुरत. ऐक अर्जुना, माऊली त्याचं विश्लेषण करताना म्हणतात, तो विश्वश्रियेचा भरता, मी चेतगा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. म्या बोलविल्या वे तू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणु हाले, जगाते चारिता. चाले चाले हे शरीर कोणाची आता ते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीरा, कोण बोलविते हरी वीरा, कोण बोलविते हरी वीरा, कोण बोलविते शरीर चालतंय त्याची कृपा आहे बरं. साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी आणि शिकविता धणी, वेगळाची सज्जन सगळं चालवणारा बोलवणारा तोय, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. म्हणून पहिली गोष्ट देवाला विसरायचं नाही. मग जर आपण विसरलोच तर काय होईल? विसरली तया थोर झाली हानी. भगवंताला विसरायचं नाही बरं. आणि दुसरी गोष्ट, मरणाला विसरायचं नाही. तो काळ येणार आहे, आम्हाला ग्रासणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा. म्हणून आपल्याला सावध करण्याकरता अनेक जण आलेत बरं, अनेक जण आले. पहिलं सावध जर कोण केलं असेल ना, या माता माऊल्या ज्या बसलेल्या आहेत ना, या माता माऊल्या वेळोवेळी आपल्याला सावध करत होत्या बरं. नुकतंच मुलगा जन्माला आला, त्या पौराणिक कथेमध्ये चिंतामण बाबा नुकतंच पोरग जन्माला आलेलं आहे, त्याला झोळीत टाकलं आणि ती मदालसा नावाची आई आपल्या मुलाला धडे देत होती बरं या शरीराची. हा शरीर कसं आहे? हा देह नाशिवंत मला मूत्राचा बाधा, देह नाशिवंत मला मूत्राचा बाधा, वरी कर्म घातले रे कुर्मी कुटकाचा साधा, वरी कर्म घातले रे कुर्मी कुटकाचा बाधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळती बाधा, रव रव दुर्गंधी हे अमंगळती बाधा, स्मरते हरी चरण जाई गोविंदा, स्मरते हरी पर्यद मधला सा सोहम दोर माळा, पर्यद मधला सा सोहम दोर माळा, पर्यद मधला सा सोहम दोर माळा, पर्यद मधला सा सोहम दोर माळा. ती मदालसा नावाची आई लहानपणापासून आपल्या मुलाला सावध करत होती बरं. आणि वेळोवेळी आपल्याला कुणी ना कुणी सावध करत आहे, पण आजपर्यंत आपण सावध झालो नाही. आई सावध करते प्रामुख्यानं, पण आपण सावध नाही. सज्जन आहो, दुसरं सावध करणारं जर कोण असेल तर तो आपला बाप आहे बरं. आणि या परिवारातील तो वेळोवेळी सावध करणारा आणि विचारीची देण देणारा बाप मात्र या परिवारामध्ये राहिला नाही राहिला. आता किती मोठा सोहळा केलाय मुलांनी बरं. आता हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं साहेब, प्रत्येकाच्या नशिबात नसतं. त्याला भाग्यवान घर असावं लागतं, कुळ असावं लागतं, त्याच्या नशिबात येत असतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. सज्जना हो, आज या परिवारातील जो आधारवड गेलेला आहे, त्या आधारवडानं सुद्धा वेळोवेळी सावध केलं बरं. या परिवाराला वेळोवेळी सावध केलं, पण आजपर्यंत बाप मात्र पडद्याच्या पाठीमागच राहिला. तो कधी पुढं आलाच नाही आला.
सज्जन हो राहुल महाराज किती दुर्दैव आहे आपला पुरुष जातीचा. शाळा सुटली, लहान लहान मुलं इथं नृत्य करतायत, टाळ वाजवतायत. शाळेमध्ये गेलो आपण आणि शाळेत गेल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या. सरांनी सांगितलं पोरं हो ज्यावेळेस पुन्हा शाळा भरेल ना त्यावेळेस निबंध लिहून आणा निबंध. सगळे मुलं घरी गेली, वही घेतली, पेन घेतला ना, प्रत्येकाला निबंध आठवलं. बरं महिला मंडळ असू द्या, पुरुष वर्ग असू द्या, मी पण तुमच्या पुढे बोलतोय, सगळ्यांना निबंध आठवला. माझी आई, माझा बाप निबंध आजपर्यंत कोणाला आठवला नाही. मित्रमित्रांची भांडणं झालीत. शिक्षकांनी हात धरून त्या दोघांना मध्ये आणला. रे सांगा चूक कोणाची आहे. मुलांनी शपथ घेताना सुद्धा म्हणावं सर आईची शपथ घेऊन सांगतो चूक माझी नाही. बाप आम्ही शपथ घेण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवला नाही हो. एवढी दुर्शोकांतिक आहे. पण सांगू तुम्हाला, हनुमंतरायांसमोर जर आपण उभं राहिलो ना, देवाला म्हणतो देवा मला पाव, देवा मला पाव. देवाला नवस करतो आपण, तेव्हा देव काहीतरी देतो. पण नवस न करता पावणारा एकमेव देव जर कोण असेल तर तो आपला बाप आहे. बरा आपला बाप आहे सज्जना. आणि या परिवारातील तो आधारवड गेलेला आहे. मग बाप देतो तरी काय. गीतकाराने फार गोड वर्णन केलेलं आहे. बरं हे माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेन पुसताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. काय असतो ना बाप, त्याच्या फाटक्या सदऱ्याला सदा थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. आली जत्रा गावाची बाप जत्रात जायाचा, उधार पाधार कापड पुराणा आणायचा. म्हणून सज्जना हो त्या परिवारातील तो आधार निघून गेलेला आहे. बरं म्हणून म्हणावं असं वाटतं, माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेन पुसताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. सज्जना हो आई सावध करते, वडीलही सावध करतात. आणि प्रामुख्यानं सावध करायला कोण येत असेल तर ते संत मंडळी येतात. बरं आणि साधू संत वेळोवेळी सावध करण्याकरतात, उपकार करण्याकरता ते आलेले. येत उपकारासाठी आले घर जावई कुंटी. कारण माऊली सुद्धा सांगतात काळ येणारे सावध व्हा आणि मृत्यू पुढा आहे, तोची कल्पांतिका पाहे परी आजची होय सावध जो. म्हणून काळ येणारे सावध व्हा. आई सावध सावध त्या गुन्हेगारीनं, सावध त्या गुन्हेगारीनं सावध त्या गुन्हेगारीनं, सावध त्या गुन्हेगारीनं. एक पाहत सायकाची दहने, एक पाहता याचे दहन, एक पाहत सायकाची दहने, एक पाहत सायकाचे दहने. सावध त्या गुन्हेगारीनं सावध त्या गुन्हेगारीनं सावध गुन्हेगारीनं क्षणभंगुर नाही भरवता, क्षणभंगुर नाही भरवता. वारे सावध तोडा मायाशा, वारे सावध तोडा मायाशा. पुढे हुशार थोराय काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे
हुशार थोर आहे वळसागा चल मग गळा पडेल माझा पुढे हुशार थोर आहे वळसागा वळसागा सज्जन आहो सावध व्हा एक पाहतसा एकची दहणे क्षणभंगूर नाही भरवसा. सज्जन आहो मग तुम्ही म्हणाल महाराज तो काळ येणार आहे मग आम्ही सावध तरी का व्हायचं, तो येणारे आम्हाला घेऊन जाणार आहे. सज्जन आहो 3 गोष्टी लक्षात असू द्या. जर शास्त्राची कृपा झाली, संतांची कृपा झाली आणि भगवंताची कृपा झाली तर काळ माघारी जातो बरं. मग शास्त्राची कृपा झाल्यावर काळ माघारी जाईल, नक्की जाईल. एक मंत्र असं सांगितलं, आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, शास्त्रावरती विश्वास असला पाहिजे बरं आपला. आपण जर शिवमहापुराण जर कथा ऐकली ना, त्यात गोड सांगितलेलं आहे. आपल्याला जर आपलं आयुष्य लांबवायचं असेल आणि आरोग्य प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर जा भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये आणि तिथे गेल्यानंतर शिवजींचा जप करा. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सज्जना हो शिवजींचा जप करा, आपलं आयुष्य लांबेल, आपल्याला आरोग्य प्राप्त होईल. दुसरी गोष्ट, संतांवरती जर विश्वास ठेवला तर आपलं आयुष्य लांबेल. तुम्ही म्हणाल महाराज उदाहरण, आपण ज्ञानेश्वरी ग्रंथासारखा ग्रंथ अभ्यासतो. आता माऊलींनी ग्रंथ लिहायला घेतला पण लिहिणारे वेगळे आहेत बरं. माऊलींनी सांगावा आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला सच्चिदानंद बाबांनी लिहा. मग प्रसंग तरी काय घडला, अंतयात्रा वाटेनं चालली, माऊली समोरून येतात. एक माता माऊली दर्शन घेण्याकरता वाटली तर माऊलींनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ती माता माऊली हसायला लागली आणि सांगितलं, माऊली जो आशीर्वाद देताय तो या जन्मीचा की पुढच्या जन्मीचा. माऊलीने विचारला, असं का बोलते माय? तेवढेच सांगितलं, ही प्रेत यात्रा जी चालली ना ती माझ्या पतिदेवांची आहे. ती अंत्ययात्रा खाली ठेवण्यात आली. माऊलीने जवळ जावं, हात फिरवावं प्रेतावरून. सच्चिदानंद बाबा जसे झोपेतून एखादा माणूस उठावा तसे सच्चिदानंद बाबा उठून उभे राहिले. का? संत कृपा झाली, आयुष्य लांबतं. शास्त्र कृपा झाली, आयुष्य लांबतं. आणि भगवंत कृपा झाली, आयुष्य लांबतं. विठाला विठाला सज्जना हो, साधू संत सुद्धा 4 गोष्टी सावध असतात बरं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. सज्जना सावध झालं पाहिजे. काळ येणारे आम्हाला ग्रासणारे, सावध झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल आमदाराशी ओळख आहे आमची, खासदाराशी ओळख आहे आमची, कोट्यावधी रुपये बँकेत पडलेले, काय त्या काळाची टप्पर आम्हाला न्यायची. सज्जना हो, मोठमोठे मोबाईल आहे साहेब आपल्याकडं. आता निवांत घरी गेले, निवांत बसले का त्या मोबाईलच्या त्या यूट्यूबच्या सर्च बटनमध्ये मायकल जॅक्सन नाव टाकून बघा, काय कमी होतं हो त्याच्याकडं, काय कमी होतं. ज्या बेडवरती झोपायचा तो बेड ऑक्सिजनचा होता. कोणाशी हात मिळवायला गेला तर हातात मौज घालायचं, कोणाशी बोलायला गेला तर चेहऱ्यावरती मुखवटा लावायचा. जे अन्न यायचं खाण्याकरता ते लॅबमध्ये चेक होऊन यायचं. जर एखादा अवयव निकामी झाला तर देण्याकरता डोनर उपलब्ध होते, सगळं होतं त्याच्याकडं, सगळं. पण सज्जना हो, त्या भगवंताचं बोलवणं आलं. 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहिलेला हा मायकल जॅक्सन वयाच्या 50च्या आज जातोय. का? हे जबरे आएगा बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ ये जाना पडेगा. सज्जना त्याचं बोलवणं आलं की जायचंय बरं. म्हणून नाथ महाराज सांगतात, काळा आणि ग्रासिले सावधान भारे मग सोडवन करारे हरिनामे. सज्जना हो, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपला काळ पाठी सोडतो बरं. उदाहरण सांगेल, न्यायमूर्ती रानडे सर्वांना परिचयाचे. न्यायमूर्तींच्या जीवनात असा प्रसंग घडला. पुण्याचं जे संचिती हॉस्पिटल आहे तिथे शरीर चेक करण्याकरता गेले तर डॉक्टरांनी सांगितलं, न्यायमूर्ती फक्त 6 महिन्याचं आयुष्य आहे तुमच्याकडं, तुम्हाला क्षयरोग झालेला आहे. न्यायमूर्ती घाबरले नाही, घरी आले, कोणाला काही म्हटले नाही. पण न्यायमूर्ती रानडे रोज ज्ञानेश्वरी वाचायची बरं. ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि एक ओवी पटनात आली, कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताची. ओवी पठण केली, ग्रंथ बंद केला, पत्नीला जवळ बोलवलं आणि सांगितलं, ऐक, रोग झालाय मला, सांगितलं नाही मी तुला, पण आता हे आयुष्य पारमार्थिक अवस्था जगायची मला. 6 महिन्यात मी जाणार आहे,
पण आता मी गाणगापूरला चाललोय आणि तिथे गेल्यानंतर गुरुदेव दत्तांची सेवा करील. आता मला विसरून जा. पुढच्या जन्मात योगायोगानं जर भेट झाली ना, नक्की तुला वेळ देईल. कामाच्या व्यापानं तुला वेळही देता आला नाही. आता पत्नी, तिच्या डोळ्यात आसू आहेत पत्नीच्या. तिनं होकार दिला आणि न्यायमूर्ती रानडे गाणगापूरला गेले. तिथे गेल्यानंतर स्नानविधी केला गंगेत आणि गुरुचरित्राचं पारायण चालू केलं. सज्जनाहो, नामस्मरणाची ताकद सांगतो. न्यायमूर्ती रानडे यांच्या मुखामध्ये देवाचं नाव सोडून काहीच नव्हतं. फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं, फक्त देवाचं नामस्मरण. आता नामस्मरण काय करतो? नामसंकीर्तन साधन पै सोपेन जळतील पापे जन्मांतरीचे. सज्जनाहो, न्यायमूर्ती रानडे 6 महिन्यात त्यांचं आयुष्य संपणार होतं. पण सज्जनाहो, 11 वर्ष झाले न्यायमूर्ती रानडे गाणगापूरमध्ये राहिले. नंतर स्वामी समर्थांचा साक्षात्कार झाला आणि सांगितलं, अरे मला भेटायला ये. तिथून स्वामी समर्थांना भेटण्याकरता गेले आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा 4 वर्ष काढले. 11 आणि 4 झाले 15. आणि तिथे गेल्यानंतर स्वामी समर्थांनी सांगितलं, का रे तुझी पत्नी घरी वाट पाहते, तुझी जाणार नाही का? पत्नीला भेटावं म्हणून न्यायमूर्ती रानडे घरी येत आहेत. पत्नीनं न्यायमूर्तींना दरवाजात पाहिलं आणि चक्कर येऊन पडली. अरे 6 महिन्याचं आयुष्य होतं पतिदेवांना, 15 वर्ष झाले. पतिदेवांनी तिचा हात धरला आणि पुण्याला गेले संचिती हॉस्पिटलला. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी पाहिलं, त्याच डॉक्टरांनी पाहिलं जे डॉक्टर म्हटले होते तुमचं फक्त 6 महिन्याचं आयुष्य राहिलंय. त्या डॉक्टरांनी पाहिलं, न्यायमूर्तींना समोर बसवलं आणि विचारलं, का हो न्यायमूर्ती, तुमचं आयुष्य फक्त 6 महिन्याचं राहिलं होतं, तुम्ही एवढे वर्ष जगलात कसे? त्यावेळेस न्यायमूर्तींनी सांगावं, मी माझ्या जीवनात फक्त एक गोष्ट केली, भगवंताचं नामस्मरण केलं आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पठण केलं. त्याचा साक्षात्कार मला 15 वर्ष जगले. सज्जनाहो, न्यायमूर्ती त्यानंतर सुद्धा 21 वर्ष जगले. का? तर भगवंताचं नामस्मरण त्यांच्या हृदयात होतं, मुखामध्ये होतं. म्हणून काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवन करारे हरिनामे. कारण त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणी येणार नाही. एकदा की आयुष्य संपलं रे संपलं की आपल्यासोबत कुणी नाहीये. नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात, आयुष्य सरलिया कोण बा सांगती, 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 आयुष्य सरलिया कोण पसंगाते, आयुष्य सरलिया कोण पसंगाती, आयुष्य सरलिया कोण पसंगाते, आयुष्य सरलिया कोण पसंगाती. पुढे व फजितीय मदंड, पुढे व फजिती यमदंड, पुढे हो फजितीय मदंड, पुढे हो फजितीय मदंड, हा पुढे व फजिती यमदंड, पुढे व फजिती यमदंड, पुढे हो फजितीय मदंड, पुढे हो फजितीय मदंड. आयुष्य सरलिया कोण पासंगाती, आयुष्य सरलिया कोण पासंगाती, आयुष्य सरलिया कोण पासंगाती, आयुष्य सरलिया कोण पासंगाती, आयुष्य सरलिया कोण पसंगाते, आयुष्य सरलिया कोण पसंगाती, आयुष्य सरलिया कोण पसंगाते, आयुष्य सरलिया कोण पसंगाती. आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. सज्जन, एकदा की आयुष्य संपलं, सोबत कोणी येणार नाही. बरं, माणसाच्या सोबत 2 गोष्टी जातात. बरं, एक त्यानं मिळवलेली विद्वत्ता आणि त्यानं कमवलेलं कर्म, हे त्याच्या सोबत जाणार आहे.
कारण कर्माच्या प्रांतात वीर पाहिले आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांचं कर्म त्यांच्या सोबत गेलं. धर्माच्या प्रांतात वीर पाहिले धर्मवीर संभाजी महाराज, त्यांचं कर्म त्यांच्या सोबत गेलं. स्वातंत्र्याच्या प्रांतात आम्ही वीर पाहिले भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, त्यांचं कर्म त्यांच्या सोबत गेलं. नरवीर तानाजी मालुसरे, त्यांच्यासोबत त्यांचं कर्म गेलं. अहो किती वर्ष झाले हो तुकोबारायांना जाऊन, किती वर्ष झाले माऊलींना जाऊन, आजही त्यांचं जय घोष दुमदुमतोय का? ते कर्म चांगले होते. म्हणून माणसाच्या सोबत पहिलं जातं त्याचं कर्म आणि दुसरी जातं त्याची विद्वत्ता. म्हणून कर्माला फार जपायचं बरं. माऊली तर सांगतात अगा कर्मी जेवरावे तै तो सुखदुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. नाथ महाराज तर म्हणतात केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले. ऐसे किती कर्माचं माध्यम फार प्रबळ आहे. म्हणून कर्माला फार प्राधान्य द्यायचं बरं, फार प्राधान्य द्यायचं कर्माला. आमचे गुरुजे गोड दृष्टांत सांगायचे ते सांगून तिसऱ्या चरणाकडे मी जाणार आहे. काय झालं म्हणे, एक राजा होता. कर्म किती बोलोत्तरे बघा बरं, कर्माचा विचार केला पाहिजे. एक राजा होता आणि त्या राजाला 4 पत्न्या होत्या. दराडे साहेब 4 पत्न्या. पहिल्या पत्नीवरती इतकं प्रेम राजाचं, इतकं प्रेम सारखं बघत बसायचं. दुसऱ्या पत्नीवरती इतकं प्रेम कुठेही चाललं की विचारपूस करायचं. तिसऱ्या पत्नीवरती इतकं प्रेम राजाचं, कुठेही चाललं की घेऊन फिरायचं. मात्र जी चौथी पत्नी होती ना राजाची, जसं लग्न करून आला तसा तिचा विचार नाही. गावाच्या बाहेर तिला झोपडी बांधून दिली, तिचा कधीच विचार राजानं केला नाही. पण भरपूर दिवस झाले, आता राजा धरणीला पडला बरं. आता थोड्या दिवसात मृत्युमुखी पडणार. धरणीला पडलेला राजा आहे ना, त्यानं विचार केला पट्ट्याला 4 पत्नी आहेत, एक कधीतरी सोबत येते का काय बघूया. म्हणून जी पहिली पत्नी होती जिला आयुष्यभर बघत बसला, तिला बोलवलं आणि विचारलं का ग आयुष्यभर बघत बसलो तुला, येशील का माझ्यासोबत? त्या पहिल्या पत्नीनं सांगितलं महाराज येईल ना. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत तुमच्या सोबत काळजी करू नका. राजाला दुःख झालं. राजाला आठवलं दुसरी पत्नी आहे, आयुष्यभर तिची विचारपूस केली, बघूया ती येते का काय. दुसरी पत्नी आली, राजा समोर बसली. राजाने विचारलं का ग आयुष्यभर बघत बसलो तुला, येशील का माझ्यासोबत? तिनं सांगितली महाराज नक्की येईल. कुठपर्यंत? तिनं सांगितलं येईल स्मशानापर्यंत. राजाला दुःख झालं. माता माऊली हो, तिसरी जी पत्नी होती ना ती थोडी खट्याळ होती बरं. ती तिसरी आली, राजाजवळ बसली. राजाने विचारलं का ग आयुष्यभर घेऊन फिरलो तुला, येशील का माझ्यासोबत? तिसरी म्हणली तू मारा नको म्हण रे, तू मेला रे मेला की मी लगेच दुसरा करणार आहे. तो राजा तर चकित झाला रे. ती तिसरी निघून गेली. मात्र जी चौथी पत्नी होती ना गावाबाहेर राहणारी, राजानं कधी तिचा विचार केला नाही. ती पत्नी आली, राजाजवळ बसली. राजाने विचारलं का ग आयुष्यभर त्रास दिला तुला, येशील का माझ्यासोबत? त्या पत्नीला फार समर्पक उत्तर दिलं, राजेसाहेब ज्यावेळेस मी लग्न करून आले तुम्ही मला राजमहालातून काढून दिला. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या जा की बापाच्या घरी निघून. पण जर निघून गेले असते तर गावातले लोक म्हणले असते बघा त्या सखाराम पाटलाची लेक नांदली नाही, माझ्या बापाचंही नाव जाऊ नये आणि राजेसाहेब तुमचंही नाव जाऊ नये म्हणून राहिले बरं, म्हणून नांदले. राजाला फार आनंद झाला. राजेसाहेब तुम्ही जिथं चाल म्हणाल तिथं यायला मी तयार आहे. आता दृष्टांत संपवतोय. हा राजा कोण आणि या 4 पत्न्या कोण याचा विचार आजपर्यंत आपण केला नाही बरं. आयुष्य सरलिया कोण पास सांगा ती, कोण सोबतीला आपल्या ऐका. सज्जना हो, तो राजा म्हणजे आज माता मावल्या बसलेल्या आहेत, पुरुष वर्ग बसलेला आहे. मी तुमच्या पुढे कीर्तन करतोय, स्टेजवरील असू द्या, तुम्ही खाली बसलेले असू द्या, आपण सगळे राजे आहेत बरं. आपण सगळे राजे आहेत आणि आपल्या प्रत्येकाला 4 पत्न्या आहेत. माता मावल्या तुम्ही पण बरं, तुम्हाला सुद्धा 4 पत्न्या आहेत. पहिली पत्नी म्हटली होती राजाला राजेसाहेब येईल तुमच्यासोबत, जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत. आपल्या सगळ्यांची पहिली पत्नी जर कोण असेल ना तर ते आपलं शरीर आहे बरं. ते शरीर आपल्याला जोपासायचं. अहो आपण जारचं थोडं जरी पाणी पिलो तर लगेच सर्दी होते आपल्याला. शरीर आपल्या हातात आहे का? नाही. म्हणून सज्जना हो, पहिली पत्नी आपलं शरीर आहे. दुसरी पत्नी म्हटली होती राजेसाहेब येईल स्मशानापर्यंत. स्मशानापर्यंत येणारी दुसरी पत्नी आपल्या सगळ्यांचे नातेवाईक आहेत बरं. तर दराडे साहेब आहे का आपल्या इकडे एखादा माणूस तुमचा नातेवाईक पाहुणा गेला आणि त्याला काही दम निघाना, त्याला टाकली चितेत उडी, सत्कार करू आपण त्याचा इथं? कोणी येत नाही बरं. नाही रे नाही कुणाचे कुणी. सज्जना हो, स्मशानापर्यंत येणारी दुसरी पत्नी आपल्या नातेवाईक आहेत. माता माऊली हो, तिसरी थोडी खट्याळ होती ना ती म्हटली होती तू मारा नको म्हणून,
तू मेला रे मेला की मी दुसरा करणार आहे. सज्जना आपल्या सगळ्यांची तिसरी पत्नी आपली संपत्ती आहे बरं. मरून पहा आपण, मेलो रे मेलो की लगेच मुळाबालांच्या स्वाधीन आहे. पण मात्र सज्जना हो, आपल्यासोबत कायम येणारी चौथी पत्नी ते आपलं कर्म आहे बरं. कर्म चांगलं करा, ते नक्की आपल्या सोबतीला येईल. या दराडे परिवारातील जो आधारवड गेलेला आहे ना सज्जना हो, आम्ही येतोय आता एवढे कलाकार, आम्ही वारी सोडून इथपर्यंत का आलो? कारण सज्जना हो, या परिवारावर इतकं प्रेम केलं आमच्यावरती. सप्ताला येत असतो आम्ही. आल्यानंतर बाबांची ती धावपळ, आम्ही आलो, महाराज जेवण केलं का? चला जेवण चालू आहे, लगेच जेवण करून घ्या. एवढी धावपळ बाबांची असायची. आम्ही एवढे कलाकार आलेलो आहेत. आमच्या सगळ्यांवरती मायेसारखं प्रेम बापाचं होतं बरं, त्या बाबांचं होतं. म्हणून सज्जना हो, तो आधारवड गेलेला आहे. त्यांचं कर्म त्यांच्या सोबत आहे बरं. कारण त्यांनी आयुष्यभर भगवंताची सेवा केली, काळ्या मातीची सेवा केली. आणि हे करत असताना परमार्थ करतच असताना प्रापंचिक स्थितीसुद्धा सुधारवली. आणि आज त्यांची मुलं बालं प्रगती करतायत का? तर त्यांनी आचार विचार मुलांना दिले, आचार विचार दिले. कारण सज्जना हो, बाप काय देतो ही गोष्ट जर लक्षात आली ना, आजपर्यंत पुरुष वर्गाची तळमळ कळेल, माणसाला कळेल. कारण सज्जना या परिवाराचा आधार गेलेला आहे ना, आधार फार गरजेचा असतो बरं, फार गरजेचा असतो. राहुल महाराज, एखादा पतंग जर हवेत गेला ना, पतंग दिसतो आम्हाला डोळ्याला, पतंग उडवणारा जो असतो तोही डोळ्याला दिसतो. पण पतंग आणि पतंग उडवणारा त्यांच्या मध्ये जी दुरी असते ना साहेब, ती दिसत नाही. त्यांना अनेक अपघात होतात त्या दुरीनं, ती दुरी दिसत नाही. तसं पतंग हवेत गेला, माणसाचा शेवट आहे बरं. जो पतंग उडवतो ना, तो माणसाचा प्रारंभ आहे. पण ती मधली दुरी ते माणसाचं प्रत्येकाचं आयुष्य आहे बरं. आपण सगळे बसलो ना, प्रत्येकाचं आयुष्य आहे ती दुरी. म्हणजे तर दुरीचा विचारच आजपर्यंत कोणी केला नाही. प्रारंभ पाहतो माणूस, शेवटही पाहतो, पण मध्याचा विचार कधी करणार? कारण नाथ महाराज सांगतात, आयुष्य सरलिया कोण पा सांगाती, पुढे हो फजिती यमदंड. सज्जना हो, यमदंड फजिती करणार आहेत. म्हणून विचार कर आणि ती भगवंताची सेवा कर. नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, उपाय तसा नामाचा गजर, उपाय तसा नामाचा गजर, उपाय तसा नामाचा गजर, उपाय तसा उपाय तो सोपा नामाचा गजर, उपाय तो सोपा नामाचा गजर. करी विचार पुढे काही, न करी विचार पुढे काही, आयुष्य सरलिया कोण पासांगाती, आयुष्य सरलिया कोण पासांगाती. न करी विचार पुढे काय, न करी विचार पुढे काही, आयुष्य सरलिया कोण पासांगाती, आयुष्य सरलिया कोण उपाय तो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही. दुसरा तिसरा विचारच करायचा नाही, हा विचारही करायचा नाही, कुविचारही करायचा नाही. सुविचारी जीवन जगायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि तेच नामस्मरण आपल्याला करायचं बरं. टाळे वाजून सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये कुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये कुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये चिंतामण महाराज सगळे जात आहेत आळंदीला, पण एखादा आता भाविक आहेत काहींना जाणं शक्य होत नाही, म्हणून किशोरजींनी फार गोड गायलेले आहे बरं. म्हणून एखाद्याच्या अंतकरणातला भाव काय असेल तो फार गोड सांगितलाय. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा, हा भाव माझ्या अंतरीचा ज्ञानोबा समाजा देवोन जा, जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. गेलं पाहिजे ना आळंदीला. अशीच आळंदीची वारी चालू होती दराड साहेब. विचार कसे असावेत आपले, आपल्या विचारानं दुसऱ्याच्या जीवनात परिवर्तन होईल असे विचार असावेत. आता अनेक जण भक्त निघालेत आळंदीला, पण सगळे देवा करतात जातात असं नाही. काही भंबम भोले बाबाचे पण भक्त होते माऊलीच्या दिंडीत. जात असताना आता दिंडी चालली, पण गाव आपल्या खोपडीसारखं गाव, त्यात एक कुंभारदादा राहत होते. त्या कुंभारदादांनी विचार केला, आता मडकी अनेक बनवलेत, आता एखादी चिलीम बनवूया, कारण दिंडीत अनेक भोलेनाथ महाराजांचे भक्त येतील. म्हणून कुंभारदादानं काय केलं, मळ्यामध्ये गेला, माती आणली, जवळ विहीर होती, विहिरीचं पाणी आणलं आणि आता चिलीम बनवायला चिक्कल घेतला. पण कुंभारदादाचा काय विचार बदलला, कुंभारदादानं चिलीम नाही बनवली, माठ बनवला आणि माठ वाळण्याकरता असं उन्हामध्ये ठेवला. आणि ठेवल्यानंतर काल्पनिक पद्धतीनं असं सांगतात, विचार ऐका बरं, विचार कसे असावेत. तो माठ आता कुंभारदादाशी बोलू लागला, का रे माझी चिलीम बनवणार होतास, माझं माठात कसं रूपांतर केलं. तो कुंभारदादा म्हणे माझा सहज विचार बदलला. सहज? तो माठ म्हणे वेड्या तुझा सहज विचार बदलला, पण माझा संपूर्ण जीवन बदलणार आहे. कुंभारदादा म्हणे असं का बोलतो रे माठा. त्या माठानं सांगितलं, तू जर माझी चिलीम बनवली असती, ही चिलीम घेऊन कुणीतरी साधं घरी गेला असता, या चिलमीत तंबाखू भरली असती, या चिलमीत तंबाखू आल्यामुळे चिलीम आतूनही खराब झाली असती, जो कोणी पिणार आहे तोही आतून खराब झाला असता. पण सलामी गड्या तुझ्या विचाराला कुंभारदादा, तू माझं माठात रूपांतर केला. हा माठ कुणीतरी माता माऊली घरी घेऊन जाईल, या माठात पाणी येईल, माठात पाणी आल्यानंतर माठ आतूनही गार राहील आणि जो कोणी पाणी पिणार आहे तोही आतून गार राहील. सलामी गड्या तुझ्या विचाराला. म्हणून विचार आपले चांगले असावेत, विचारानं जीवनात क्रांती होते बरं. कारण आपला विचार फक्त चाललाय संपत्तीचा, 4 सहचा विचार माणूस करत असतो बरं. आता सध्या 4 सहचा विचार चालू आहे, संपत्ती, संगती, संस्कृती आणि संतती, एवढे 4च विचार करतो. पण नाथ महाराज सांगतात, या विचारांचा धूर तुझ्या डोळ्यावरती आलेला आहे ना, तू बाजूला कर. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी तू कांदळा, एका जनार्दनी तू कांदळा, एका जनार्दनी तू का रे आंधळा, एका जनार्दनी तू का रे आंधळा, देख तोसी डोळा सुख
सरलिया कोण पासांगाती आयुष्य सरलिया कोण पासांगाती देखत से डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासांगाती आयुष्य सरलिया कोण पासांगाती पुढे हो फजिता यमदंडा भजते पुढे व फजिते यमदंडा पुढे व फजिते यमदंडा पुढे हो फजिते पुढे वो फजित यमदंड आयुष्य सरलिया कोण पासांगाती आयुष्य सरलिया कोण एका जनार्दनी तुका रे अंधळा देखत से डोळा सुख दुःख आयुष्य सरलिया कोण पासांगाती पुढे हो फजिती यमदंड. सज्जना हो, अभंगावरती बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. आज आपण दशक्रियाविधी निमित्त जमलेलो आहे. बरं, का करायची ती दशक्रियाविधी? का करायची? आता 3 पितर अवस्था सांगितलीत आम्हाला: उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. आता उत्तम पितर कधी तृप्त होतात? पितृपक्ष दिलेला आहे आपल्याला. त्या पंधरवाड्यामध्ये आपण काय करतो, गेलेले जे आपले पितर आहेत त्यांच्या गेलेल्या
स्मरणार्थ आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, अनेक प्रकारचे दान करतो पितृपक्षामध्ये. ते केलेले दान त्यातून उत्तम पितर तृप्त होतात. मध्यम पितर हे केव्हा तृप्त होतात? आता वडील गेलेत. आता वडील गेल्यानंतर जी मुलं बाळ आहेत ना त्यांनी काय करायचं? गेल्या वडिलांच्या स्मरणार्थ सप्ताहासला गावात एखादी पंगत द्यायची, काहीतरी सेवा करायची. जोपर्यंत मुलं बाळ पुण्याचा साठा कमवून ठेवतील तोपर्यंतच मध्यम पितर हे तृप्त होत असतात, त्यांना स्वर्गात जागा राहते. पण ज्यावेळेस मुलंच वाईट वागायला लागतील ना त्यावेळेस स्वर्गातले पितर नरकात येतात बरं. आणि तिसरे पितर सांगितले, उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. आज जो विधी होतोय ना तो कनिष्ठ पितरांचा आहे बरं. हा विधी होत असताना चिंतामण महाराज आज जे गेलेले पितर आहेत हा विधी पाहिल्यानंतर आशीर्वाद देतील बरं. आणि त्यांच्या कल्याणाची इच्छा आज ते पितर करतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे किंवा तया कुळा सज्जना हो. आज ते आशीर्वाद देतील बरं. आणि जर ही विधी जर यचोतीत पार पडले नाही तर अनेक प्रकारचे दोष लागतात. बघा आपण अनेक प्रकारचे दोष सांगितले शास्त्रानं. संध्याकाळी स्वप्न पडतंय की आपलेच मुलं बाळा आपल्याला तेलानं तुपानं आंघोळ घालतात. काळा कभिन्न पुरुष रेड्यावरती बसून येतोय, आपल्या गळ्यामध्ये सर्पाची दोर टाकतोय, आपल्याला ओढतोय. हे अनेक स्वप्न पडतात. सारखं आपल्याला रात्री झोपलं की सारखी कोरड पडते. हे समजायचं पितृदोषाचे लक्षण आहे. साधा आणि सोप्पा दोष सांगू का? आपल्या घरामध्ये 30-30, 35-35 वर्षाचे मुलं आणि मुली आहेत, त्यांचं लवकर लग्नच जमत नाही. पण आपण गुरुजींकडे जातो, गुरुजी सांगतात तुम्हाला नारायण नागबली करावं लागेल, हा विधी करावा लागेल, तो विधी करावा लागेल. त्या विधीपासून वाचायचं ना, मग हेच विधी यचुतीत पार काढायचे बरं. आणि या दराडे परिवारानं आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे विधी संपन्न केलेले आहेत आणि या परिवाराचा आधार गेलेला आहे. आणि आता परत बाबा दिसणार नाहीत बरं. कळले नाही समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला, कळले नाही मळ्यामधुनी पक्षी कधी बुडाला. मरणाचा भरवसा नाही म्हणून सर्वांनी प्रेम केले, हे जीवनरूपी प्रेम फोटोत प्रेम झाले. सज्जना हो, ते वडील तो आधार पुन्हा दिसणार नाही दिसणार. कारण सज्जना हो त्यांनी जीवनात केलं तरी काय केलं? आपला संसार घडवत असताना चंदनापरी देह जिजविला, कष्टातून वसंत बहिरीला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणोक्षणाला. या वडिलांची आठवण प्रत्येकाला येते बरं. आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. नांगराच्या संगे ढेकळे उसवित राहिला, दारिद्र्याच्या रेषा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करून संसार फुलविला, त्यानं संसार फुलविला. आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. म्हणून चिंतामण महाराज तुकोबरायांना भगवंतानं म्हणावं मागा, पण तुकोबरायांनी सांगव माझ्या वडिलांची मिरासी आहे, फक्त तुझी चरण सेवा दे म्हणावं गड्या महाराजांनी. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे रखला दरवटा, उपवास पारणे रखला दरवटा. उपवास पारणे रखला दरवटा, उपवास पारणे रखला दरवटा. सज्जना या
परिवारातील जो आधारवड गेलेला आहे ही पोकळी न भरणारी आहे बरं, न भरणारी पोकळी सज्जन हो. आज या दराडे परिवारातील एक आधारवड विनायक गोडाजी दराडे यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण होत आहेत. अचानक निधन झालं. चालता बोलतं व्यक्तिमत्व आपल्यातून सर्वांमधून निघून गेलं. सज्जन हो, दादांनी फार कष्ट केलेले जीवनात. आल्यानंतर परिवारानं सांगितलं, हा परिवार म्हणजे आमच्या सगळ्या जिव्हाळ्याचा परिवार आहे. सांगितलं आता पूर्वीचा काळ जर सर आपण अनुभवला तर आमचे आजी पंजोबा सांगायचे. माझी भाची आली दिवाळीला, आमच्या गावात त्या मुळे बाबांचं दुकान आहे चहाच, मी तिला घेतलं आणि त्या दुकानात गेलो. हे पूर्वीचे माणसांनी किती कष्ट केलेले हे आपल्याला आता अनुभवायला भेटत नाही. आईवडिलांनी भरपूर कमवून ठेवलं, त्यावरतीच मुलं बाळ मजा मारतात. पण या पूर्वीच्या काळातील लोकांनी किती आता हे बसलेले आहेत ना वयोवृद्ध, यांचं अंतकरण सांगतो बरं सर. भाचीला घेतलं, त्या दुकानात गेलो, तिच्या हातात 1 रुपया होता. त्या दुकानात गेलो, तिने फेकून दिला. मला म्हणे 10 रुपये दे. तिला 10 रुपये दिले. तिला काय घ्यायचं तिनं ते घेतलं. पण तो 1 रुपया असा टेबला खाली गेलेला होता. त्यामुळे बाबांनी तो रुपया काढला, माझ्या हातावरती देत असताना सांगितलं, भाऊ या पुरीनं आज रुपया फेकला, हा रुपया कमवण्याकरता आम्ही दिवस लोकांच्या इरी फोडलेला आहे. 1 रुपया रोज ऐकला आणि डोक्यालाच मुंग्या आल्या. एवढं कष्टमय जीवन या परिवारानं या गेलेल्या आधारवाडांना अनुभवलेलं आहे. म्हणून सज्जना हो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची. आज कीर्तनाला गोड साथ संगत लागली. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम विणेकरी आमचे किरण महाराज असतील, त्यांच्या